वर्क डन झाल्यानंतर आपण चेंज इन इंटरनल एनर्जीचा किंमत जे आहे ते ऑब्टेन करू. चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इक्वल टू, इथं फॉर्म्युला आता स्पेसिफिक हीटच्या टर्म्स मध्ये येते. स्पेसिफिक हीट ऑलरेडी 8वी 9वी पासून तुम्ही स्पेसिफिक हीट शिकत येतात. स्पेसिफिक हीट म्हणजे ऍक्च्युअली काय आहे. सपोज मी जर एका बाउलमध्ये 1 kg ऑफ वॉटर घेतलं, कोणताही मॅटर, फॉर एक्झाम्पल मी वॉटर घेतलं, त्याची क्वांटिटी आहे 1 kg. या 1 kg वॉटरला 1 डिग्री सेल्सिअसनं या 1 kg वॉटरचा टेम्परेचर, लक्षात घ्या काय म्हणायला होते, 1 kg वॉटरचा टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं जर मला वाढवायचं असेल तर जे हीट मला प्रोव्हाइड करावं लागते, त्या हीटची गरज आहे, त्या हीटला आपण स्पेसिफिक हीट असं म्हणतात. द हीट required to increase the temperature of a water, temperature of 1 kg of water by 1 degree Celsius is called as specific heat. कोणत्याही मॅटरचं, काही राहू द्या, वॉटर राहू द्या किंवा काही राहू द्या मटेरियल, त्याची क्वांटिटी 1 kg आहे आणि त्याचा 1 डिग्री सेल्सिअसनं जर टेम्परेचर आपल्याला वाढवायचं असेल, तर जे हीट लागते त्याला म्हणता आपण स्पेसिफिक हीट. जनरली त्याला C ने डिनोट करतात, स्पेसिफिक हीट. आता इंटरनल एनर्जीला आपल्याला स्पेसिफिक हीट मध्ये लिहायचं आहे. आता 1 kg वॉटर आहे, ते जर 10 kg असलं तर इंटू 20 करावं लागेल. स्पेसिफिक हीट इंटू 20. आणि टेम्परेचर आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसनं नाही, खूप डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे, तर डेल्टा टी घ्यावं लागेल. हे आपल्याला स्पेसिफिक हीटची किंमत देते. हेच आपली इंटरनल एनर्जी म्हणून हे आपली हीट ॲडेड आहे. आणि हीट ॲडेड इंटरनल एनर्जीच्या बरोबर कधी होते, जेव्हा वर्क डन 0 राहते. जेव्हा वर्क डन काय राहते, 0. तुम्हाला तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स माहितच आहे, डेल्टा यू इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. डब्ल्यूचा फॉर्म्युला आहे पी डेल्टा व्ही. डेल्टा व्ही जर 0 झालं तर वर्क डन काय होते, 0 होऊन जाते. डेल्टा व्ही कधी 0 होते, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट झाला तर डेल्टा व्ही 0 होऊन जाते. डेल्टा व्ही 0 झाला तर वर्क डन 0 होते. म्हणजे मला जे इथं स्पेसिफिक हीट घ्यावं लागते ते ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमची घ्यावं लागते, तेव्हाच वर्क डन 0 होते आणि डेल्टा यू इक्वल टू हीट होते. लक्षात असू द्या. हे मी जे लिहायलो इथं कुठंतरी साईडला लिहून द्या. वर्क डन इक्वल टू पी डेल्टा व्ही. डेल्टा व्ही इक्वल टू 0 कधी, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर डेल्टा व्ही इक्वल टू 0 होते. तर वर्क डन समोर जाऊन 0 होईल. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, चेंज इंटरनल एनर्जी इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. डब्ल्यू तर 0 आहे, डेल्टा यू इक्वल टू क्यू होते. चला हे लिहून घ्यायचं. डेल्टा यू इक्वल टू एन पी व्ही डेल्टा टी. हे आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे आहे चेंज इन टेम्परेचर, किती टेम्परेचरनं आपण टेम्परेचर इन्क्रीज करायला, त्याचा डिफरन्स, इनिशियल किती होता, फायनल किती झालं, आणि नंबर ऑफ मोल, किती क्वांटिटी ऑफ मटेरियल आपण यूज करायला, किती वॉटरची क्वांटिटी घ्यायला, हे हे आहे इंटरनल एनर्जी. त्यालाच आपण असं म्हणू शकता डेल्टा यू इक्वल टू एन पी व्ही टी एफ मायनस टी आय. टी एफ मायनस
टी आय. हे झालं चेंज इन इंटरनल एनर्जी. आता आपल्याला हीट जर काढायचं असेल, हीट ॲडेड, त्याच फॉर्म्युलेला असं घ्यावं लागेल, Q इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू ची व्हॅल्यू काय आहे, एन सी व्ही टी एफ मायनस टी आय, टी एफ मायनस टी आय प्लस वर्कडनची व्हॅल्यू एन आर टी एफ मायनस टी आय. या दोन्हीमधून एन तर कॉमन घेऊ शकतो मी, आणि याच्यासोबत टी एफ मायनस टी आय कॉमन घेऊ शकतो. एन टी एफ मायनस टी आय हे दोन किमती जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये उरते इथं सी व्ही प्लस आर, सी व्ही प्लस आर, सी व्ही प्लस आर हे होईल एन इंटू टी एफ मायनस टी आय. तुम्हाला 11वी मध्ये एक डेरिवेशन आहे, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू आयडियल गॅस कॉन्स्टंट. बट Cp minus Cv equal to R. Cp minus Cv equal to R. तर इथं काय आहे, Cv प्लस R आहे. तुम्ही मायनस Cv जर इकडे घेतलं तर ते होते प्लस Cv. Cv प्लस R या जागी आपण Cp लिहू शकता. Therefore Q equal to NCP फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, त्याला डेल्टा टी आपण म्हणू शकता. चला लिहून घ्या. हे आयसोबारिक प्रोसेस मधला हीट ॲडेड आहे, हीट इन द सिस्टम. इथपर्यंत लिहिणं झालं असल्या या फॉर्म्युल्यांवरनं आता आपण एक दोन पॉईंट लिहू शकता, फायनल स्टेटमेंट किंवा कॉन्क्लुजन म्हणू शकता. लक्षात असू द्या, इथं टेम्परेचर चेंज व्हायला आहे आणि फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर काहीतरी भेटत असेल तर सिस्टमचा टेम्परेचर इन्क्रीज होते. आणि इंटरनल एनर्जी कोणावर डिपेंड राहते, टेम्परेचरवर डिपेंड राहते. टेम्परेचर जर बदलला तर इंटरनल एनर्जी बदलते. Therefore as the temperature of the system changes, temperature of the system changes, its internal energy also change. त्यानंतर हीट ॲडेड कोणावर डिपेंड करायची, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशरवर डिपेंड करायची. आणि जे टेम्परेचर राईज व्हायला आहे ते कुठे यूज होते, काही सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होण्यासाठी यूज होते आणि काही वर्क डनसाठी सुद्धा यूज होऊ शकते. लक्षात असू द्या. चला लिहून घ्या, एक पॉईंट लिहून घ्या. आपल्याला इथं थांबू आपण.
उद्या आपण आयसोकोरिक प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस बघू. आता आपण चॅप्टरच्या शेवटला यायला. पूर्ण चॅप्टर चांगल्या पद्धतीने रिवाईज करून घ्या. थर्मोडायनामिक्स चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा याचे खूप युजेस आहेत. फिजिक्समध्ये तर आहेतच, केमिस्ट्रीमध्ये पण यूज आहे ते.